नमस्कार, जय महाराष्ट्र. मी डॉक्टर अनिल फळे. राजकारण म्हणजे कसं मड्यावरचं लोणी खाण्याचा प्रकार. निष्ठुर राजकारण आणि कूटनीतीच्या नावाखाली वाटेल ते करता येईल, हा असा एक प्रयत्न जसा भारतीय जनता पार्टीकडून सध्या केला गेलेला आहे, हे महाराष्ट्र बघतोय. दैनिक लोकसत्ताने आज यावर थेटपणे प्रहार केलेला आहे आपल्या मेन लीड बातमीसह. आता 2019 पासून शरद पवार हे आपल्यामध्ये राजकीय गणित जुळवताना अडचणीचे ठरलेले आहेत. मग ज्या वेळेला अजितदादांचं अस्थि विसर्जन केलं जात होतं, त्याच वेळेला वर्षा बंगल्यावर सुनील तटकरे, प्रफुल्ल पटेल आणि देवेंद्र फडणवीस यांची चर्चा चालू होती. आणि सुनेत्रा पवार यांना लगोलग दुखवटा चालू असतानाच उपमुख्यमंत्री पदाची शपथ द्यायची आणि कसंही करून शरद पवार यांना दूर ठेवायचं असा प्रयत्न हा उघडा पडलेला आहे. आणि तो कसा, गौतम अदानींचं काय, नरेश अरोरांचं काय, एकूणच याविषयी आपण थेट विश्लेषण करतो. दर्शकांना विनंती की चॅनल सबस्क्राईब करावं, सबस्क्राईबचं बटन दाबावं आणि आपली प्रतिक्रिया बिनधास्तपणे नोंदवावी. एक तटस्थ भूमिकेतून, स्वतंत्र पत्रकारिता म्हणून, सर्वसामान्यांच्या दृष्टिकोनातून आपण पॉलिटिक्स डिकोड करण्याचा प्रयत्न करत असतो. आता बघा, केंद्रीय गृहमंत्री अमित शहा आले अंत्यसंस्काराच्या वेळेला. त्यांनी शरद पवारांची भेट घेतली, स्वांतन केलं. तिथं बराच काळ ते थांबले. त्याच्यानंतर एक पूर्ण पान अशी जाहिरात, दादा गेले, अशी प्रकाशित झाली. दुसऱ्याच दिवशी झाली. भारतीय जनता पार्टीने ते केले. त्या कृष्णधवल जाहिरातीमधून भारतीय जनता पार्टीने आपल्या राजकारणाची दिशा जणू काही स्पष्टच केली. संजय राऊतांनी सांगितलं की तुम्ही 70,000 कोटी रुपयांचा घोटाळ्या प्रकरणी जो काही असा आरोप केलेला होता तो मागे घ्यावा आणि तीच खरी श्रद्धांजली असेल हे लक्षात ठेवावं, असं भारतीय जनता पार्टीला बजावलं. आता काय झालेलं आहे? आता 2019 मध्ये काय घडलेल्या घटना आहेत त्याकडे आपल्याला जावं लागेल. 2019 मध्ये ज्या वेळेला उद्धव ठाकरे यांनी देवेंद्र फडणवीस यांच्या बरोबर सत्ता संघ करण्याचं नाकार, तेव्हा मबिबामध्ये फूट पाडायची आहे म्हणून अजित पवारांबरोबर देवेंद्र फडणवीस यांनी सरकार स्थापन केलं. त्यांच्या दुर्दैवाने ते काही तासच टिकलं. त्याच्यानंतर उद्धव ठाकरे कसे काँग्रेस राष्ट्रवादी बरोबर गेले याच्याबद्दल शंकनाद आजही केला जातोय, तो केला गेला. आता अजितदादा पवार यांचं अकाली निधन हे महाराष्ट्राच्या मनाला अतिशय वेदना देणारं ठरलं, क्लेशदायक ठरलं. उद्विग्न झाला महाराष्ट्र, निराशाच्या गर्तेमध्ये गेलेला महाराष्ट्र. अशा परिस्थितीमध्ये राजकीय चर्चा काय सुरू होती? ज्या वेळेला नगर परिषद, महानगरपालिका निवडणुका होत होत्या त्यावेळेला काय झालेलं आहे? अजित पवार यांनी पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या प्रचाराच्या दरम्यान भाजप हा लुटारूंची टोळी आहे आणि माझ्यावर जे एवढे आरोप झाले त्यांच्याबरोबर मी सत्तेत आहे, यावरून काय समजायचं ते समजून घ्या, असा टोला हाणला होता. दुसरीकडे जयंत पाटील यांनी दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येतील याचं सुतोवाच आधीच केलेलं होतं. इतकंच नाही, अनिल देशमुख, शशिकांत शिंदे ही सगळे शरदचंद्र पवार राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आवर्जून सांगत आहेत. इतकंच नाही, अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसमधले अनेक जण ते देखील सांगत होते आणि आहेत देखील की दोन्ही राष्ट्रवादींनी एकत्र आलं पाहिजे. आता तुतारीवर लढायचं की घड्याळावर लढायचं हा प्रश्न राहतच नाही, तर ते घड्याळावर लढायचं असं याबद्दल बोललं गेलं. आणि त्याप्रमाणे जिल्हा परिषद निवडणुकांसह सगळी तयारी झालेली होती आणि 8 किंवा 10 फेब्रुवारीला आपण एकत्र येण्याची घोषणा करायची असं सगळं नक्की झालं होतं. दुसरीकडे ज्या वेळेला केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी असं म्हटलं होतं की आता स्वबळावर लढायचं आहे, त्यामुळे दोन्ही कुबड्यांची गरज नाही, हे लक्षात घेऊन देवेंद्र फडणवीस, रवींद्र चव्हाण यांनी एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांचे पंख छाटण्याचे जाहीरपणे प्रयत्न केले. ते उघड झाले. सगळ्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये स्वबळ स्वबळ असा नारा दिला गेला आणि त्याप्रमाणे ते सगळं लोटस ऑपरेशन सगळं कल्याण डोंबिवलीपासून ते घडवण्यात आलं. आता आज बघा,
आपण ज्या वेळेला 2019चा जसा सुरुवातीला उल्लेख केला, ती घटना फार मोठी. ती ती घटना अशी की उद्धव ठाकरे यांनी शरद पवारांच्या मध्यस्थीने, सल्ल्याने सरकार स्थापन केलं होतं. ते सरकार 2.5 वर्ष चाललं. त्याच्यानंतर शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांची शिवसेना फोडण्यात आली, ती कूटनीतीचा एक भाग म्हणून. मग ते जे काही झालं ते पाहिलं. त्याच्यानंतर वर्षभरातच राष्ट्रवादी फोडण्यात आली, अजित पवार यांना गळाला लावण्यात आलं आणि धनंजय मुंडे वगैरे यांच्यासारख्या नेत्यांच्या माध्यमातून ते सगळं आमदारांची पळवापळी वगैरे ते सगळं झालं. त्यावेळेला छगन भुजबळ, मी जरा अजित काय करताय बघून येतो असं म्हणत गेले, शरद पवारांपासून दूर झाले आणि स्वतः मंत्री झाले. आता ही राष्ट्रवादी त्यानंतर फोडण्यात आली आणि अगदी बरोबर त्याचप्रमाणे म्हणजे पक्षचिन्ह, पक्ष नाव, अध्यक्षपद हे सगळं निवडणूक आयोगाच्या माध्यमातून सगळं बळकावण्यात आलं आणि फोडण्यात आलं. ही भारतीय जनता पार्टीची कूटनीती. आणि आम्ही राजकारण करत आहोत, आम्ही काही संन्याशीची वस्त्र परिधान केलेली नाहीत असं देवेंद्र फडणवीस यांनी जाहीरपणे सांगितलं आणि 2 पक्ष फोडून कसा सत्तेमध्ये आलो याच्याबद्दल कॉलर देखील उडवले. आता महानगरपालिका निवडणुकीची ज्या वेळेला रणधुमाळी सुरू होती, ती थांबत होती, त्यावेळेला नरेश आरोर, जे अजित पवारांचे राजकीय सल्लागार, डिझाईन वॉक्सचे संचालक, त्यांच्यावर बघा आयटीची धाड पडली, हे लक्षात घ्या. आणि तेच नरेश अरोरा काल गेल्या 2 दिवसांमध्ये बारामतीला ठाण मांडून बसले आणि त्यांनी पार्थ पवार, जय पवार, सुनेत्रा पवार, छगन भुजबळ, पटेल, तटकरे यांच्याबरोबर सल्लामसलत केली आणि ठरवलं की लगोलग आता सुनेत्रा पवार यांना उपमुख्यमंत्रीपद द्यायचं आणि राष्ट्रीय काँग्रेसचं अध्यक्षपद देखील द्यायचं. आता त्यावेळी ही एवढी मोठी बातमी म्हणजे पवार घराण्याची लिगसी, म्हणजे शरद पवारांची लिगसी लक्षात घेता अजित पवारांनी नेहमीच त्यांच्याशी जुळवून ठेवलेलं होतं. ते जे नातं आहे त्यांचं, म्हणजे कौटुंबिक नातं आहे, भावनेचं नातं आहे, काका पुतण्याचं नातं आहे आणि राजकारणामध्ये मला आणलं, मोठं केलं याची की आपुलकीची भावना आपल्या काकांबद्दलची अजित पवारांनी अनेकदा व्यक्त केलेली. जसं काल पवार कुटुंबाचे अगदी सुरुवातीपासूनचे साक्षीदार, स्नेही विठ्ठल मनियार यांनी मुलाखतीमध्ये सांगितलेलं आहे जे काय ते. आता भारतीय जनता पार्टीला नेमकं काय करायचं की स्वबळावर निवडणूक लढवायची आणि मग त्यासाठी आपणच म्हणजे 1 पार्टी 1 नेशन, त्याच्यानंतर 1 इलेक्शन, नंतर हे सगळं करण्यासाठी सामदंड भेद सगळं वापरायचं. आणि मग ते कोणत्या वेळेला वापरायचं याचं भान हरपलं गेलं. ज्या वेळेला अजितदादा पवार यांचं दुर्दैवी निधन झालं त्यावेळेला देखील राजकारण हे कधी थांबत नाही. ते प्रवाहासारखं असतं, ते शत्रुत्व मित्रत्व बाळगता येत नाही, तो जुगार आहे, अमुक आहे, निष्ठूर असतं वगैरे, याच्यावर खूप बोललं गेलं. आणि मग ते कसं असतं हे जणू दाखवण्यासाठीच भारतीय जनता पार्टीला आता नियंत्रण हवं आहे, ते राष्ट्रवादी काँग्रेसवर, विशेषतः अजित पवार यांनी स्थापन केलेल्या राष्ट्रवादीवर. कारण शरद पवार काय त्यांचं ऐकणार. आता गौतम अदानी हे मध्यस्थ होते. मधल्या काळामध्ये बरंच झालं की कसं गौतम अदानींच्या बंगल्यावर, दिल्लीच्या बंगल्यावर शरद पवारांसह सगळेजण कसे उपस्थित होते यावर वारंवार बोललं गेलं. पण शरद पवार एक लक्षात घ्या की ज्याची जागा जिथे आहे तिथंच ते त्याला ठेवतात. जसं गौतम अदानींना त्यांनी ठेवलं. ज्या वेळेला इंडिया आघाडी स्थापन झाली लोकसभा निवडणुकीच्या वेळेला, त्यावेळेला नितीश कुमार यांनी पलटी मारली, परंतु शरद पवार यांनी काही तसं केलं नाही आणि ते कायम इंडिया आघाडीमध्ये राहिले, मबिवा बरोबर राहिले, हे लक्षात घ्या. इतकंच नाही, मुंबईची महानगरपालिका निवडणूक लढवत असताना त्याच्या 2 दिवस आधी बारामतीला गौतम अदानींच्या उपस्थितीमध्ये मोठा कार्यक्रम विद्याप्रतिष्ठानच्या प्रांगणामध्ये झाला. ते AI सेंटर ते स्थापन करण्यात आलं. असं जरी असलं, त्यावेळेला शरद पवारांना हे माहिती होतं की ठाकरे बंधू गौतम अदानींच्या घशात महाराष्ट्र घातला जातोय, यावर प्रहार करणार आहेत, असं माहिती असून सुद्धा ठाकरे बंधूंबरोबर त्यांनी युती केली आणि महानगरपालिकेची निवडणूक लढवली, हे लक्षात घ्या. आणि ते आता हे दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस जर एकत्र आले तर याच्यावर नियंत्रण कोणाचं राहणार आहे, तर ते अर्थातच शरद पवार यांचं राहणार आहे. आणि मग अशा दुर्दैवी प्रसंगी आपण काय करायला पाहिजे, तर हीच संधी आहे
शरद पवारांना विचारायचं नाही, सुनेत्रा पवार यांचा शपथविधी करायचा वगैरे, त्यांनी काही एका शब्दानेही नकार दिला नसता. त्यांनी तेच सांगितलं असतं. परंतु राजकारण आहे. जसं आता धनंजय मुंडे बोललेले आहेत बघा, लोकसभा विधानसभा निवडणुकीच्या दरम्यान, की कन्यावर प्रेम आहे, सुनेवर मात्र अन्याय आहे वगैरे, ते बोललेले आहे. शरद पवार कसे निगरगट्ट राजकारणी आहेत वगैरे वगैरे, ते सगळं बोललेले आहे. मग अशी मानसिकता असलेल्या नेत्यांना हाताशी पकडायचं. आता पटेल आणि तटकरे यांच्यामध्ये केंद्रीय मंत्रिपदासाठी स्पर्धा आहे. म्हणजे विलनीकरण हो न हो, आम्हाला मंत्रिपद मिळालं पाहिजे यासाठी त्यांच्यामध्ये स्पर्धा आहे, असं दैनिक लोकसत्ताच्या बातमीमध्ये आज म्हटलेलं, हे आवर्जून वाचा. लोकसत्ता हे जे दैनिक आहे अतिशय क्रेडिटेबल असं दैनिक आहे, त्यांची विश्वासार्हता अतिशय मोठी आहे, हे लक्षात घ्या. आणि ती बातमी जी आहे, मुख्य बातमी, मुख्य मथळाच आहे तो, की राष्ट्रवादीवर भाजपचं नियंत्रण, सुनेत्रा पवार यांच्याकडे नेतृत्व सोपवण्याची खेळी आणि पवारांना दूर ठेवण्याचे प्रयत्न, हे लक्षात घ्या. त्या बातमीमध्ये काय म्हटलेलं आहे बघा, अजित पवार यांच्या पक्षावर सुनेत्रा पवार यांचा वरचष्मा राहील या दृष्टीने भाजपने सारी व्यूह रचना केलेली आहे. सुनेत्रा पवार यांची राष्ट्रवादी विधिमंडळ पक्षाच्या नेतेपदी निवड करून लगेचच त्यांचा उपमुख्यमंत्री म्हणून सरकारमध्ये समावेश केला जाईल. सुनेत्रा पवार यांच्याकडे पक्षाची सूत्रे सोपवल्याने भाजपला राष्ट्रवादीवर नियंत्रण ठेवणे सोपे जाईल, हे त्या मागचे गणित आहे, असं दैनिक लोकसत्ताने स्पष्टपणे म्हटलं. आणि आपण या चॅनलवर म्हणजे गेले जे 2 व्हिडिओ आहेत, की दुखवट्यात कसं काय आहे शपथविधी, त्या शपथविधी होण्याला, सुनेत्रा पवार यांच्या वारसा याला, त्यांना नेमण्याला, याचा कुणाचाच विरोध असण्याचं काही कारण नाही. परंतु शरद पवारांना का दूर ठेवायचं, त्यांना सांगितलं देखील गेलं नाही. आणि ज्या वेळेला राख सावडली जात होती, अस्थि विसर्जन होत होतं, त्या दरम्यान तुम्ही हे ठरवताय, इतकी घाई करायचं काय कारण होतं? ही घिसडघाईचं जे राजकारण आहे, ते भारतीय जनता पार्टीच्या प्रतिमेला काळा डाग लावून गेलेला, हे लक्षात घ्या. आणि त्या दृष्टीने म्हणजे आता कसं आहे, की विचारांची लढाई विचारांनी लढली पाहिजे, आणि ती बोलायचं ते आणि करायचं दुसरंच, की ती विचारधाराही संपवायची, विरोधकांमध्ये फूट पाडायचं, हे सगळं राजकारण. मग त्यासाठी वाटेल ते करायचं. जसं आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणत आहेत, काय म्हणत आहेत ते बघा, की पक्ष आणि ते जे ठरवेल त्याच्या मागे आम्ही आहोत. हे सगळा जो सद्भाव जो दाखवला जातोय, त्या सद्भाव मागचं एकच आहे, की शरद पवारांना दूर ठेवायचं. मग आता जर विलिनीकरण झालं, मग भारतीय जनता पार्टीने दिल्लीमध्ये मोदी शांनी जी अट टाकली होती सुरुवातीला, त्याच्यावर अनेक बातम्या आल्या, विश्लेषण झाले, की दोन्ही राष्ट्रवादींनी एकत्र यायला पाहिजे. आणि मग त्यासाठी काय केलं जाईल, की सुप्रिया सुळेंना केंद्रामध्ये मंत्री केलं जाईल, आणि पटेल आणि तटकरेंना नेमकं तेच नको आहे. आता एवी तेवी आपल्याला संधी आलेली आहे, आणि अशा पद्धतीने संधी आहे, ते काय कोणत्या वेळेला कोणतं राजकारण करायचं याचं भान हरपलेले नेते आज महाराष्ट्र बघतोय. हे महाराष्ट्राचं मोठं दुर्दैव आहे, हे लक्षात घ्या. आता शरद पवार हे एकही शब्द बोललेले नाहीत, ते बोलणार नाहीत. पण त्यानंतर जे काही प्रतिक्रिया त्यांच्या पक्षातून व्यक्त केल्या जात आहेत, आणि स्वतः अजित पवार यांनी अनेकदा जाहीरपणे, की तुतारी आणि घड्याळ एकत्र येत असेल तर तुझ्या तोंडात साखर पडो, असं वक्तव्य व्हायरल होत आहे. आणि ते काही फार जुनं नाही, ते अलीकडच्याच काळामधलं आहे, हे लक्षात घ्या. अशा परिस्थितीमध्ये भारतीय जनता पार्टीचं वर्चस्ववादी जे राजकारण आहे, त्याची तिडीक महाराष्ट्राच्या मनात निर्माण झालेली आहे, हे हे तितकंच खरं आहे. तर धन्यवाद. हा व्हिडिओ आपल्याला याच्यातली मतं आवडली असल्यास अवश्य शेअर करा, आपल्या प्रतिक्रिया नोंदवा, इतरांनाही हा व्हिडिओ पाठवा. खूप खूप धन्यवाद.